तर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला की अजित पवारांचा राजीनामा नक्की आहे असा दावा दमानिया यांनी केला। तसंच दिग्विजय पाटीलवर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे दिग्विजय पाटील पळून गेला तर जबाबदार कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली आणि या चौकशी दरम्यान आपण बहरीनला लग्नासाठी जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। चौकशीसाठी गरज पडली बोलावलं तर आपण परत येऊ असं देखील दिग्विजय पाटील यांनी म्हटलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेदरम्यान तो पळून गेला तर जबाबदार कोण असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याची चौकशी झाली मात्र त्याच्यावर गुन्हा का नाही असा सवालही त्यांनी विचारला। जाणीवपूर्वक जाऊ दिले का ते स्वतःहून गेले। पण आता मामे भाऊ आहे म्हटल्यावर आतेभावाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो, पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं। जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाही, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे, पण गेलेत ते आता हाही फॅक्ट आहे। म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिले त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल। मी ही देखील मागणी करणार आहे की कम वॉट में FIR मध्ये अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे, कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राइजेस LLP होती आणि त्याच्यात 2 पार्टनर्स आहेत। तर एकाचं नाव घालून उपयोग नाहीये, ते 1% फक्त अथॉरिटी सायनिंगची अथॉरिटी असणारे पार्टनर होते। मुख्य त्यातले जे 99% पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा FIR आलं पाहिजे अशी मी मागणी करणार। खारगे समितीचा अहवाल आता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता। उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता, पण तसं होऊ नये म्हणून आताच्या घटकेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे। ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरीनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी। जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। कारण त्याला बहरीनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.